एक राज्य, ते राज्य सत्यजित म्हणचो राजा बरेकनु परिपालने करता आशिलो. राजाले वैभव अगणित्यान आशिले. इतलेच त्या राजाक दैवी आराधनेचे प्रभावानिमित्त खंतरी विषय कळण घेवका म्हणजे असल्यारी कळण घेवचे सामर्थ्य बेची ते राजांनी प्राप्त करून घेतले. अशांगेनो सुंदर जावंगेनो तिगेले राज्यभाराचे कार्य बरे करून तो चलिता उरता आशिलो. सगळे तिगेले मंत्री सेनापती बाकी सगळे लोकची आराम जाणू बरे जाण उरता आशिल्लेची. एक दिवस अचानक जावंगेनो महाराजा सत्यजित शय्यातनी हांतलेतनी उठता आसा. चितले भितरी तिगेले एक मंत्री गडगताची येता येन राबला. राजाक ते मंत्री पळोवन अत्यंत आश्चर्य जाले. इतले सक्कणेपणाची ह्यो मागले जा कितें येन राबला हांगा. ते बिची गडगडता आसा, भित्ता आसा, होम येता सांगातनी. थंडी दिवस, होमी प्रश्न ना. अत्यंत हुशार मंत्री मागेलो, भिवची प्रश्न ना तेणें. जाल्यारी इतके जिगले आंग शेक जाता आसा. कसले जाता आसा म्हणजे कण घेवचे राजांनी अर्ध मिनीट पळयता बसलो. नंतर तिगे दुरवस्थे पळोवंक गेनू सहजानूचे राजा उठून राबून विचारता आसा, कितें जालें तुका? कसले ती भिता आस तूं? कसले तुका घडले म्हणून. तेन्ना तो मंत्री प्रार्थना करता आसा, महाराजा म्हाका जाल तितले बेगी संध्याकाळा भितर दिल्ली वचून पावोवंक म्हाका. मागीर गुरू आश्रमा वचचें खायें. अशा न्हू म्हाका शीघ्रात शीघ्र धांवत असले एक घोडे वेवस्थीत तुमी करका, कुत्रे वेवस्थीत तुमी करका म्हूण सांगे न्हू प्रार्थना करता आसा. राजाक आश्चर्य, कितें रे संध्याकाळा भितर तुवें कित्याक दिल्ली वचून पावका? कसले जालें तुका तसले वचून पावता तसले? तुगेलो गोरू दिल्ली आसा म्हूण म्हाका गुर्त आसा. जाल्यारी आज संध्याकाळा कत्याक वचून पावका मेळका म्हणचे आतुरता कितें तुका? ना महाराजा, तुमकां सांगलें आश्चर्य दिसतलें. कितें सांगी? ना, आज सक्कणपणे मृत्यू देवते येनू फाटल्यान मागिल्ले खांदे हात दवरले. खांदे हात दवरून म्हाका सांगला आज सांजे भितरी हांव तो खोरो येता म्हणून. अशांग न्हू हांव भियेन गेला. म्हाका कळ्ळें आतां हांगा उरलें रे हे मृत्यूदेवत म्हाका सोडतना म्हणून. अशांग न्हू संध्याकाळा भितर म्हाका दिल्ली पावका, मागीर गुरू आश्रमा कडेन हांवें वचका. अशांग न्हू आतां हांगा उरलें म्हाका बचाव ना. म्हाका थंय वचचे बदल वेवस्था करचे बदल एक शीघ्रात शीघ्र धांवत असले घोडे वेवस्थीत करका म्हण केन्ना मागता की. तेन्ना हे सत्यजित राजाक हे मंत्री दयनीय परिस्थिती पळोवंक न्हू आश्चर्य बी जाता, संकट बी जाता. तेन्ना राजा तेगे सैनिक लोकांक सांगूंक गे न्हू अत्यंत शीघ्र गतीन धांवत असले घोडे वेवस्था करता आनी तूं वचून यो रे म्हूण सांगून ताका धाडून जाल्यारी राजाक एक प्रश्न तशी उरून गेले मना भितरी. केन्ना मृत्यूदेव ते सांगून येवतना हेका कित्याक मृत्यूदेव ते सांगूंक येता आसा म्हणजे प्रश्न राजा मना भितर तशी उरले. अशांगे न्हू राजा तत्क्षणाची न्हांवचे गेलो. ना न्हू ध्यानस्थ जावंगे न्हू मृत्यूदेवते प्रार्थना करता आसा, मृत्यूदेवता यो म्हणून. मृत्यूदेवते कितके आयले द्राक आनी राजा सांगले आत्मा कुलीचे फुरसत ना तुगेले कणे.
हांव संध्याकाळ नंतर येता म्हळें मायजान गेली. थ उपाय ना म्हूण सांगे न्हू. राजा तेगेले कामाक तरी भायर पडलो. तेगेले राज्यभाराचे बाकीचे सगळे वेवस्थीत तो करचे गेलो. हे ठिकाणी मंत्री अत्यंत शीघ्र गतीन धांवन तसले कुदरे उंच्यो प्रयाण करताची दिल्ली ठिकाणी वता आसा. एक निमिष बीची विश्रांती करता असली मनस्थिती तेका ना. जालें तितले बेगी हें गांव सोडका, दिल्ली वचून पावका. हांगा उरलेरी ते मृत्यू म्हाका येता, मृत्यू म्हाका खाता म्हणचे भावनेचेरी तो शीघ्रात शीघ्रान वता आसा. मात एक निमिष बीची तेणें खंयची विश्रांती घेतलो ना पाप. संध्याकाळ जाता आयले. संध्याकाळ जाता आयचे गेले गांव बी लागीं येता आयले. अशांगे न्हू प्रायशः संध्याकाळा संदर्भ येता आसतना ह्यो मंत्री दिल्ली प्रवेश करूंगे न्हू तेगेले गुरुले आश्रमा लागीं होवंगेन कुदरा बयता. कुदरा बोंगेन कुदरा देंवता आसा तेन्ना चक्षिकील तसले गुरू महात्मा न्हांवचे तरी तंतनी आश्रमांतल्यान भायर पडून मुखार वता आसाची. ते दृश्य हांव पळयता. तेका मना संतोश, निरातंक भावने. आब्बा आतां हांव तंतन इतलो दूर आयला, आतां म्हाका मृत्यूदेव कितें करता? कांय करूं शकना. हांव सुंदर तसल्या आश्रमाच्या परिसरात पावला म्हणजे संतोष तो व्यक्त करताची कुदरेक भांचे तरी एक झाडा ठिकाण वता आसा. चित्र भितरी तेका एक आश्चर्य जालें. फाटल्या ठिकाणी खांद्याक कोणके हात दवरलो अशें जालें तेका. आश्चर्य ते मंत्रीक. हे आतां अनुभव हांवें खंयचे घेतलेशें आसा मू. कोणो म्हण अशें पळयता मृत्यू देवते. तेन्ना ह्यो मंत्री विचारता आसा तूं हांगा बी आयले की म्हणून. तेन्ना मृत्यू देवते सांगता खंय जावं केल्यार हांव येता रे. या तुका धन्यवाद. हां बरें जालें म्हणटा तत्क्षण तेगेले प्राण घेता वचून सोडता. मंत्रीले कथा थंय इतिश्री जाता, समाप्त जाता. हांगा राजा तेगेले कारभार कंगे न्हू. पुनः संध्याकाळाचे स्नान करून ध्यानच येता. तेन्ना याद येता तेका मागीर मंत्री गेला मृत्यू येता म्हणून. दिल्ली पावका गुरू आश्रमा वचका म्हणून. मृत्यूदेवानी तशें कितें केलें तेका म्हणचे सत्य ते हेक्काजून गुंतना राजाक. अशांगे न्हू साकण आपल्यारी मृत्यूदेवते गडबड अशें कथा उलयलें ना म्हाका. आतां परत मृत्यूदेवते उलयका म्हणचे बदल ध्यानस्थान बसता. ध्यानस्थान बसून मृत्यूदेवतेक आमंत्रण करता. मृत्यूदेवते हें सांगले तशेची निरातंक जावंगे न्हू सहजान येत जायन राबता. आनी विचारता कितें म्हाका पळयता आस तूं. साकण म्हाका थोडे गडबड आशिल्ले तुगे प्रश्न आयकचे जाले ना. कसले आपयता आस तूं. तेन्ना राजा प्रश्नार्थक चिन्हाचेर विचारता आसा म्हाका अजुनूची एक सत्य कळना. हांव मसलो काल जीवन पळयलो. तूं येता तक्षण ओडून सोडता कोणाकच. पयलीं इन्फॉर्मेशन कोणाक दिवत ना तूं. जाल्यार म्हाका अत्यंत आश्चर्य जालें. तूं मागीर मंत्री कितें इन्फॉर्मेशन दिवन येता आसा. ताका कितें तुवें हांव आज सांजे भितर येता म्हूण सांगलें तुवें. तो भियेन घेवन वचून सोडला पाप. तो दिल्ली वचून सोडला. दिल्ली गेला तें म्हाका गुर्त आसा. तूं थंय बी गेलोलें. हय हांव बी थंय गेलोलें. बरें जालें म्हाका. दिल्ली गेलोलें तेणें. हां दिल्ली गेलें बरें जालें तुका. हय म्हळ्यार तुगेले प्राण व्हरले तुवें. हय हांवें व्हरले. तेन्ना हें सांगता आसा राजा तुगे प्राण व्हरचे आसल्यार तेका तुवें भिवचें घाल कशें पाप. तेका कितें साकण सांजे पर्यंत
नरका खान सोडशील तुवें ताका, कितले त्रास दिले तुवें ताका. म्हणजे न्हू पुनः राजा सत्यजीत ते मृत्यूदेवते प्रश्न करता आसा. त्याने मृत्यूदेवते तिगेली परवशता सांगून घेता आसा. हांव कितें कर रे मारया, काल सांजेक मागे कण लिस्ट आयले कोण कोणाक खंतन खंतन व्हरका म्हूण सांगे न्हू. त्याने हिगेलें नांव काण पळयले, हिगेलें नांवा भितर बरोवन आसा दिल्लीचे आश्रमांत ह्याक वचून व्हरका म्हणून. ह्यो हांग आसा. आतां हेक्का दिल्ली आश्रमांत पावून वचून व्हरचें म्हळ्यार म्हाका कितलो वेळ लागता. तितलो सुलभ आसा व्हरूंक ना म्हण म्हाका कळ्ळें. अशें हांगे न्हू ताका सक्काळ सूचन दिलें, हांव तुका सांजे भितर व्हरूं येता म्हणून. तो पिस्सो हांव हांगा आसल्यार मात व्हरता टाकूंक गेलो, दिल्ली आश्रमांत गेलो. म्हाका ताका थंय वचून व्हरचें आशिल्लें रे. अशान तो सुमो टायमार थंय पावलो, हांव सुमो टायमार थंय पावलें, हें कुसून व्हरलें म्हणून. तेन्ना त्या राजाक सत्य तें कळटा. ओहो, मृत्यूदेवाक दिल्लींतन ह्याक वचून व्हरक आशिल्लें आश्रमा कंटनी. अशें हांगे न्हू हें दिल्ली पावका त्या नंतर मरका. तेजे पयलीं मरचें ना हेणें. संध्याकाळाक मरका. यमाले एक नियम आसता, वेवस्थे. यमधर्मराज तो धर्मा भितर येदी बी तेणें च्युती करची ना. कोणाक खंतन व्हरका, कशें व्हरका, कितले घंटे व्हरका, हें तिगेली वेवस्थे जालें उरता चौकटा भितर. तेगेले आदेश पालन करतले मृत्यूदेवत लोकांनी ते टायम वचून ते वेवस्था करपी ना. तिनी येदी बी च्यूक करची ना. दुसरे कंटा व्हरले बी हें विचारता थंय कितें हालटू हें म्हणून. टायम जाले बी विचारता. अशें हांगे न्हू ते वेवस्थे खातीर हें मृत्यूदेवतेन ताका सूचन दिलें. ह्यो मनुश्य अर्थजनाशीची दिल्ली वचून पावलो. दिल्लींतन त्या कुशीक आशिल्ले. अशें दिल्लींतन त्या कुशिल्ले म्हणजे सत्य कळ्ळे नंतर राजाक दिसता खंय हें प्रपंच कशें चलका म्हण आसा तें चलनशी केन्ना उरतना. ते मनसले अंत जाले म्हणचे कळून घे न्हू. मना थोडे पश्चाताप बी कळून घेतलो. आनी जगत सत्य हें कोणें बदलावण करूं जावत ना म्हणचे कळून घे न्हू. पुन्हा तेगेले कामाक गेल्लो म्हणचे कथा आयकल्या नंतर जिवना भितर कळणेवचें सत्य कितें आमकां. तें सत्य एकूची. केन्ना आमकां मरण जावंक म्हूण उरता तेन्ना तें मरण अटळ जावन जातवो, निश्चय जावन जातवो, खरें जावन जातवो. आमी सहजान सांगताची 10 निमिषां पयलीं आस्पत्रेक गेल्ले रे ह्यो वांत आशिल्लो म्हणून. आमकां वतना आस्पत्रेक वचचे वाटते ते वचचे आसतो म्हणून. मृत्यूल नियम ते वच्चे वाटते वच्चे आसा म्हणचे बदल तेणें कितें केलें व्हरता आसतना कोण सोडलें. आमकां दिसता कितें डॉक्टर आहा ते मेळ्ळे रे बचाव येता आशिल्लो. जारून पडनाशें उरलें रे उरता आशिल्लो. अशी सहजानाची आमगे मनाक अनेक कितले वेगवेगळे कल्पना येता उरताचे मरचे विशय बदल. अशी जाल्यार रे तशें जावूच नाशिल्लें म्हणून. जाल्यार कशी जावन कशें जावंक आशिल्लें म्हणचे आमकां खंय गुत आसतें. ते मंत्री दिल्ली वचून पावून आश्रमा लागीं मरचे आसा म्हणचे सत्य कडेन तो मंत्री थंय वता आशिल्लो कितें वच नाशिल्लो. जाल्यार वच नाशिल्लो तें जगत चलता आशिल्लें कितें जगत बी चलत नाशिल्लें. ते टायमार थंय पावका मृत्यू येवका म्हणजे जालें आसता री. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च. कोण जन्म आयला आसा ताका एक न्ही एक दिवस मरचेची. क्वॉलिटी भितर कांय व्यत्यास ना, क्वॉन्टिटी भितर व्यत्यास तेची. केन्ना मरका, कितले दिवस हांगा तेण उरका, हें व्यत्यास. सोलेरी मृत्यू म्हणजे क्वॉलिटी ओटलो का आशिल्ल्याची, क्वॉन्टिटी केन्ना येता हें मात पळयत असलें चिंतन बी आहा. बाकी कसलें ना. जाल्यार आमगेले मना दिसचे वेगवेगळे विचार. अशी जाल्यार तशी जाता आशिल्ली की ना की, तशी केल्यार अशी जाता आशिल्ली की ना की, म्हणजे चिंतनाचेर प्रायशः आमगे जिवन डोळाय म्हणजे अशें सत्य कळून घेतले रे. खंय की आमकां अजून मृत्यूचे सत्य ते गुंतनाशिल्ले दुरंत विशय. आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरतलेची मनुष्याला मरण हें मनुष्यान गर्भ आसतनाच निर्णय जावत रे म्हणून. जन्म कर्माचे वित्तंच विद्या निधनमेव च पंचैतानि च सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः म्हणजे शास्त्रवचन. मनुष्यक
मृत्यू केन्ना येवका, ताणें कितलें शिकका, कितलो दुड्ड करका, कशें उरका, हें कितें चिंतन आसा आनी ताणें कशी मोरका हें उठ कितें चिंतन आसा. मनशान गर्भ आसतनाची हे 5 निर्णय जांगेल उरत खंय. ताणें जन्म आयले नंतर हे निर्णय कितें आसा येद्दी बी चेंज करूंक जावत ना खंय कोणा कोणाची. अशें आसतना आमी कितें दाखोवंक येताची, अशें जाल्यार तशें जावत नाशिल्लें, तशें जाल्यार अशें जावत नाशिल्लें म्हण सांगूंक न्हू. आमी कितें चिंतन करताची हें कितले पर्यंत योग्य. आमकां एक सत्य तें उतोरका, मृत्यू कितें आसा केन्ना येवका म्हण आसा की तेन्ना येनूय येता तें. ताका एक निमेश बी त्या दिकान जावो, एक निशें हे दिकान हाडूंक जावत ना. आमी म्हणटाची वेंटिलेटर घातिलो आसता ताका अजून तो वांचून आसा म्हणून. तुमचो अर्थ कितें, वेंटिलेटर घातला म्हणून वांचून आसा म्हण न्हय तो. तितून पासून उरची तेगेली योग आसा इतलेची. ना अशी उरलेली वेंटिलेटर घातले बी कितल्यो वतना वताच म्हळ्यार तितले पर्यंत तेगेली योग आसा म्हण विना आहा. तितले पर्यंत तेगेली मृत्यू आयली ना म्हण अर्थ विना आहा ताका. ते मृत्यू चुकून घेवचे जाल्ले म्हणचे अर्थ न्ही. मागील गुरू न्ही केन्ना म्हणचे आशिल्ले. मनुश्याला कितें मृत्यू आसा पळय ते केन्ना येवका तेन्ना येता रे. मनुश्याला मृत्यू एक दिकान एक सेकंड बी हे दिकान करूं जावत ना. मनुश्याला मरण निश्चित ते केन्ना येवका तेन्ना येता. जाल्यार मनुश्याला जिवना भितर थोडे बदलावण कितें करीत, मनुश्याला आरोग्य थोडे बदलावण करीत. मृत्यू बदलावण करूं जावत ना याद उर तुका. मनुश्याला आरोग्य बदलावण करीत, मनुश्याला जिवना वेवस्था थोडे बदलावण करीत, मनुश्याला बुद्धी थोड्याची वायट की बरें जावं अशी करीत. जाल्यार मनुश्याला मरण कितें आसा हें केन्ना बदलावण करूं जावत ना. हें केन्ना येवका तेन्ना येता म्हण सांगतना प्रायशः आमकां सत्य कळून येता. जिवना भितर केन्ना मरण येवक म्हण आसा तें तेन्ना येता विना आहा. खंयची कारणा खातीर आयलें म्हण दाखोवन घेवचें कितें आसा हें एक निमित्त. ताका पंचतंत्रा भितर सुंदर तसलें एक वाक्य येता, निमित्तम किंचिदासाद्य देही प्राणान विमुंचती म्हणून. मनुष्य मरच्याक एक नियम जावं खंय, एक निमित्त जावं खंय, एक कारण जावं खंय. त्या कारणा निमित्त तो मरता विना आहा मरचे आशिल्लोच तो. आमी सहजान म्हणटनावे आंब्याचे टोंगे पडचे आशिल्ले कावळेन बशिल्ले निमित्त म्हणून. कावळ्यान बसता जाल्यार ते टोंगे मोडले. कावळ्यान बसता मोडाले न्ही ते टोंगे. जाल्यार कावळ्यान आयलेशे जावंक आशिल्ले आमकां दिसक आशिल्ले अशें बसतशें दिसतलें कशिल्ले ते मोड कशें दिसक आशिल्ले विना आहा. ते मोडचेक कावळ्यान बसचेक संबंध ना. तशेंच आमकां जिवना भितर अनेक घटना अशी दिसता उरता तशें जाल्यार तशें जालें म्हणून. तशें ना. तशें जावचे आशिल्ले खातीरची ते जाल्ले बीन आहा. तशें जाल्यार तशें जालें म्हण सांगचें ना. मागीर गोरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची पळय तशें तरी मरण आमगेले हाती आशिल्लें आसलें रे. मंत्र तंत्र माटी मोडी कंग कोणा तरी काडूंक जाता आसलें रे. कोणाक काडीत आशिल्लो रे. हांगा बसूंक अमेरिका आशिल्लें कोणाक काडूं पडशी आशिल्लें आमी. तशें कोणाक करूं जावत ना रे. ताका मरण येवचें आसलें रे. आमी काल मंत्र तंत्राक सुमू जानू टोंगे पळयशीच ते कावळे बसले तेन्ना लागता बीन आहा ना जाल्यार ताका लागतना रे ते केन्नाची. हां जाल्यार आरोग्य बदलावण करीत. मनुष्याला आरोग्य थोडे व्यत्यास जास्ती कमी करूं येता. बुद्धीशक्ती भितर जास्ती कमी करूं येता. तेगेले व्यापार उद्योगा भितर थोडे बदलावणे आमी मंत्र तंत्र प्रयोग करीत बीन आहा. मनुष्याला कितें आयुश्य म्हणचें आसा त्या आयुश्याक एक रेख आसा, ताका एक चौकट आसा. तें कितलो उरका कितलें जावका कशें जावका तें तशी जाता बीन आहा. तें सोड घे न्हू आनी एक सेकंड बी जास्ती कमी कोणाकडेन करूं जावत ना रे म्हणचें सत्य प्रायशः आमी सकल कळून घेवची आवश्यकते आमकां सकल आसा. आमी मस्तीत जिवना भितर पळयताची घटने सहजान जारून पडलो उरता दोनच. जारून पडच्या मोरच्या संबंध आसा संबंध ना. बस मसलो करताचे बसा भितर बस थोडे झाडील उरता बशे कडेन मनुष्य मरता. येदी पेट्ट्याल उरता ताका म्हळ्यार अर्थ कितें म्हणजे जालें. एक निमित्त ते बस धाडून घेवचे तेन्ना हेका मृत्यू आशिल्लें म्हणजे जाल्लें हेका. म्हळ्यार मृत्यू म्हणजे कितें आसा हें एक निमित्त घेवन येता बीन आहा. मृत्यू त्या निमित्तान येता बीन आहा. ते मृत्यू चुकून घेवचे कोणा कडेन जावत ना. पेट्टी जानू मरका ना पोडू मरका माथी फुटून मरका मांतर जानू मरका हें मरणाक आमी नियम करूं जावत ना. ते केन्ना येवका मृत्यू ते तेन्ना ऑटोमॅटीक येता तेन्ना आमकां घेवन वता.
आमी कितले सशक्त्यान उरोवची, कितले अशक्त्यान उरोवची, आमगे कडेन अधिकार उरोवची, अधिकार उरनाशी उरो, ते खंयचे संबंध मृत्यू लागचीत ना. ते दिवसू रात्री काळ वेळ खंयचे पळयत ना. ताका केन्ना येता मनाक, हेका केन्ना वच्चे आशिल्ले योग आसा ते प्रकार ते येता, टक्कने उशीत विना बाकी खसले चलत ना. आमी सांगचे ते तशेंच्यान तशें जालें, अशेंच्यान अशें जालें म्हूण सांगेन. सहजानुची मे 13 तारीख मे 11 तारीख उठलो सांगताचे ते मस्त वायट दिवसू म्हूण सांगेन. अर्थ ना त्या पुराची. थोडे लोकांक एक एक दिवस वायट म्हणजे जाता उरता, थोड्या थोड्या लोकांक त्याची तशी वायट बाकी दिवस बरें जावंक म्हण जालें न्ही. बाकी दिवस खंय बरें जालें आसा, खंयचे दिवस बरें जालें ना, खंयचे दिवस पुरा बी वायट जालें ना. जाल्यार आमी कशी विचार करता उरताची तशी दिवस चलता वता म्हणजे सत्य बी आमी कळना गो जिवना भितरी. अशें जावंगे न्हू. हे मृत्यू कितें आसा पळया, हें कोणेच कांय करूं जावत ना. खंयचे टायमार खंय कशी जावका, ते मृत्यू कशी येवका ते तेचे पद्दती प्रकार मृत्यू येतवी ना. तुंतून ताका मार जावका, कितकी जाल उरका, फोण जावका, हें जावका तें जावका म्हणजे खंयचे मृत्यूक लागतना म्हणजे आमगेले म्हालगड लोकाले सत्याचे अनुभव. अशें जावंगे न्हू. हें कितें कथा आसा, हें कथा एक सत्य दाखयता आसा. जिवना भितरी मृत्यू म्हणजे कितें आसा हें अटळ जान आसा, निश्चित जान आसा. हें खंय येवका, कशी येवका, केन्ना येवका म्हणजे आसा ते पयलेची बिल्ट इन प्रोग्रामा भितर जान गेला आसा. अशें जावंगे न्हू. ते आमकां कळे पर्यंत लेट येतवी ना. ते जान गेले तर ते ऑटोमॅटीक जान वता. नंतर आमकां कळटा, आमी तेन्ना तांकां वयता अशें जालें तर अशें जालें म्हणून. तशें कसलें उरतना. ते तशें जावन तशें जावका म्हणून उरतवी ना. तशें जालें तशें जालें म्हणजे अर्थ नाशिल्लो वाद म्हणजे सत्य ती कळून घेवची आमकां आवश्यकते आसची. आज आमी पळयताची कोरोना भितर पळयले ना, आतां मसलो पळयताची मरता मरता म्हण दिसता उरता आमकां. जाल्यार भितर मरता उरतना 10-10 वर्ष 15-15 वर्ष हांतले पूण गोळटा उरता विना तिणी लळटा उरता विना मरतना. थोडल्या पळय दिसता आमकां हे कांय जावत ना म्हण. त्या तक्षण ती ना जावं वताची. तुंत अर्थ कितें? तुंत अर्थ इतलेची ताका मृत्यू येवचे आशिल्ले, ह्याक मरण लेट आशिल्ले विना ह्याक मृत्यू आसलेली हेणें केन्ना मरक आशिल्ले. त्याक मृत्यू येवचें ना म्हणजे आसलें तरी हेणें आनी सुमार दीस वांचीक आशिल्ले. अशें मृत्यूक इथे मिथ्य म्हणजे निर्णय ना. ताका केन्ना वच्चें म्हण आसा, हेका केन्ना घेवन वच्चें म्हण आसा. त्या टायमार येता तो टक म्हण उशिता म्हणजे सत्य ते कळून घेवचें आमकां सगळ्या लोकांक आसा. आज आमी मस्त लोकाले जिवना भितरी हें घटन पळयता उरताची. प्रायशः मागील गुरू मृत्यू सांगता आसतना एक संदेशीचे विचार करता उरता आशिल्ल्याची. ते संदेशीची थोड्या लोकां दिवच्याक आमी इश्ट करता आसाची. ते म्हळ्यार मस्त लोकाले मृत्यू पळयतना मस्त पटी एक बेजार दिसता आमकां. ह्याक तशी मृत्यू येवची की, ह्याक तेन्ना दुख्खा भितर हेणें मृत्यू वच्ची की म्हणजे एक चिंतन सहजानुची दिसता उरता. तेन्ना आमगेले गुरू म्हणटा आशिल्ल्याची प्रायशः मृत्यू येवंक म्हळ्या टायमार येता रे. जाल्यार ते टायमार कितें हिंगले जिवनाची स्थिती गती येता ते हिनी निर्माण करून घेताची म्हणून. हिंगले जिवना भितर कितें थोडेच बदलाव म्हणजे जाता ते हिनी जान करून घेवचे रे. मृत्यू येवच्या टायमाक आपाप येता ते आपाप व्हरता. सहजानुची आमी परमात्माक केन्ना मागची कितें म्हूण मागताची. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. भगवंता आयास नाशीची मृत्यू दी. कोणा कडेन हात मुखार करनाशीची जीवन करता आसता शक्ती सामर्थ्य आमकां दी म्हूण आमी मागताची परमात्मा कडेन. जाल्यार हुंतू अर्थ आमी प्रायशः समूजान कळून घेतलो नाशिल्ले. आज अनेक लोकांच्या जिवनाचे अंतिम घटा भितर दुरंत घडचे आमी पळयता आसाची. आमगेले गुरू केन्ना सांगता आशिल्ल्याची मृत्यू कितें आसा येवच्या टायमार येताची. तुवें कितें केलें म्हणूची तें पळयत ना, तें राखतना तुका. जाल्यार मृत्यू येवच्या टायमार तुगेलें आरोग्य कशें उरका, तुगेलें चिंतन कशें उरका हें तुवें आत्तां तरेची बदलावण करून घेवची आवश्यकते आसा म्हूण. प्रायशः अनेक लोक आमी पळयताची तेणी म्हणचे हांतले पडनाशिची मोरका, कोणाक कश्ट दिनाशिची मोरका. हें मस्त लोकांचें चिंतन. जाल्यार हें कितें चिंतन आसा मुळात आनी चुकीचें आसा हें चिंतन. हांतले पडनाशी उरचें म्हणचे रोग इश्ट जावनाशिची
मोरका म्हणचे हे चिंतन पळया हे मुळात आनी चुकीचे. हांतले पण अशीची हांतले पडना अशीची म्हण केलेली हांतुळ पडचे म्हण एक आसा म्हणटाले न्ही ते विचार. तुम्ही चितले म्हणचे तर पुरो हांतले पडचेतच योग. हांतले पडनाशीच म्हणटा आसतना हांतले पोण मारल्यारी कश्ट म्हणजे कितें तुमी चिंतन आसा म्हणले ते चिंतन तुम्ही शब्द कितें म्हणू पुरो जाल्यार कितें चिंतन आसा तुमी मना भितरी. हांतले पोण मारले कश्ट म्हाका ते नाका म्हणू ते येवन गेले भितरी आयलेच हांतले पोण मरचे आयलेच. कितले वर्ष पडटा कित्याक गुतना आमकां. आराम नाशी मरचे ना आराम नाशीची मृत्यू येतलो म्हाका म्हण चिंतनेश्वरी आयलेत ते आराम नाशी ऑलवल्टच मरचें पडटा मनुष्य जिवना भितर. अशें आमगेले गोर म्हणटा आयल्याची मनुश्यांनी हे कितें विचार करचे आसा ते फस्ट चूक आसा रे. मृत्यू येवचे टायम म्हाका येता ते कोण पयलीं म्हाका म्हणून पयलीं येवत ना नाकडे यो म्हणून बिकडे येवत ना. जाल्लेरी तिगेली मृत्यू टायमार जावची कितें घटना आसा जी थोड्याची ते हेण करून घेवचे रे म्हणून. हांतले पडनाशी उरका मोरका म्हणजे विचार आसा ते हांतले पडोवचीच मृत्यू येवशी येता. आराम नाशीची मरण येवंक म्हाका म्हण कितें आसा ते आराम नाशीच मरण येता मनुश्याक. तसली घटना घडटा. ताका आमगेले गुरू सरळ 3 उपाय दिता तसलेची. ते उपाय प्रायशः थोडे लोकांनी करून घेतलेली प्रायशः जिवनाची अंतिम घट्ट सोडली ती आमगेन संतोशाक वचचे आमी शकताची. तेन्ना आमगेले गुरून सांगचे भगवंता आयुश्यूर पर्यंत आरोग्य दी. मृत्यू टायमाक संतोष वातावरण दवरी आनी तुगेले नामस्मरणे मरण येता आसतना येता वर्शी करी म्हण इतलें मागलें पुरके जिवना भितर आमी. मृत्यू पर्यंत आरोग्य बरें जावन दवरी. मृत्यू टायमारी संतोष वातावरण दवरी. मृत्यू येता आसतना तुगेलें नांव जे भितर उरशी करी. हे 3 प्रार्थना पूर्व मनुष्याल जीवन धन्य जावन वता जिवना भितर. मनुष्य चितलें अद्भुत जालें तसलें बदलाव मनुष्य जिवना भितर येता. आयुश्य पर्यंत आरोग्य उरक म्हणल्यार कितें म्हण जालें आरोग्यान उरक म्हण जालें न्ही आमी. मर पर्यंत आयुश्य आरोग्यान उरक म्हण जालें ताका आयुश्य पर्यंत आरोग्यान उरशी करी. फस्ट छंद प्रार्थने मृत्यू संतोष नासतनाची मृत्यू अशी करी. सहजानुची आयुश्य पर्यंत आरोग्य उरलेली एक पटी दुःखाचे विशय येवंक गेले पटने मोर सोडताचे आमी आघात विशय येवंक तशें जावचें ना. संतोष आसतनाचे मरता ते मरता आसतना भगवंतालें नांव तोंडाचेर येता उरका. हें कितें सरळ सूत्र आसाची. हें सूत्र तरी आमी विचार करता गेल्यार तसले मृत्यू आमकां येवचे एक वाट मेळटो. आमी रोग येण्याशी मरका हांतलेपणाशी मरका कोणाका त्रास दिनेशी मरका म्हणून विचार केले निमित्त अनेक लोकांक त्रास येता हांतले पडोशी येता रोग येता. हें सत्य आमकां उतरका. आमकां खंयची नेगेटिविटी करताची ते फस्ट येवन बसतो जिवना भितर आमगेल्या जिवना भितर पांय म्हळ्यार येवन बसचे ते. अशें हांव न्हू आमगेले गुरू म्हणटा आयल्याची सरळ सूत्र हें रे आयुश्य पर्यंत आरोग्य भगवंता दी. मृत्यू संदर्भाक संतोषात वातावरण दवरी. तुगेले नामस्मरणे करता तुगेले पांय म्हळ्यार येवशी करी म्हणून इतलें मागलें पुरो मनुश्याच्या जिवना भितर परिपूर्णतेक निर्माण जावं वता म्हणून. अशें हांव न्हू जिवनाची एक सत्य कळण घेवका आमी कितें म्हण सांगलें कितें दाखोवंक येताची ते डॉक्टर हाती गेलेरी आनी थोडे वर्स उरलेरी हें आमगेली मना प्रिती सहज ते नाका म्हणटा आमी सहज उठलो का दिसता उठलो का मना भितर दिसता आनी ते थोडे वर्स उरक आशिल्ले म्हणून जाल्यार थोडे म्हळ्यार कितले कोणाक अजून लिमिटेशन ना. थोडे म्हळ्यार अर्थ कितले ह्याका जावंक तितले बी ना हा त्याका जावंक तितलें न्ही. आमकां केन्ना तृप्ती जालें म्हण आसा कोणाचो निमित्त आमकां कोणा बी तृप्ती जालें आसा जिवना भितर अजून पर्यंत कोणा निमित्त कोणाक तृप्ती जालें ना. हें सत्य उठलो कळून घेवका कोणाक तृप्ती करूंक अजून कोणाकडेन साध्य जालें ना. हें अशें आसतना आमी कितें दाखोवंक येताची आनी थोडे वर्स उरक आशिल्ले थोडे वर्स जावंक आशिल्ले म्हणून हें सहज आमगेले प्रितीक प्रेमाक वेव्हारा विशय जावन उरो जाल्यार सत्यतेक ते खंयचें लागू पडतना याद उरता तुमकां. सत्यते ते वेगळेच ते वेगळे रिजन चलता उरता. ते सत्यतेक तुमगेले हे खंयचे चौकट लागतना ते केन्ना वचका ते तेन्ना वचकून तेणें ताका यद्दी बी जास्त केम करूं जावत ना.
यद्दी बदलावण करू जावत ना ताका मागीर गुरून सांगचे मृत्यू जास्ती कमी करू जावत ना आरोग्य जास्ती कमी कंगे वयत म्हणून आमी आरोग्य आमी जास्ती कमी कंगे वयत ना कोणाची आमगेले वंच दृश्टी घान की मंत्र तंत्र करून की थोडे जास्ती कमी करीत विना मृत्यू कितें आसा हें केन्ना येवं का केन्ना येत विना थोडे पयलीं बी येवत ना थोडे नंतर बी येवत ना म्हणजे सत्य केन्ना कळून घेताची तेन्ना आमी अनावश्यकान कितें बेजार करताची मना पश्चाताप करूंक येताची ना देवाक धर्माक शौच आसा म्हणून भितर थोडे बदलावण करूंक वयचे आमी शकताची अशें हांवें न्हू जिवनाचे अनेक रहस्य भितरी ही एक अद्भुत रहस्य मृत्यू रहस्य तरी हें मृत्यू रहस्य आनंदमय जावचें एक वाट बी आमगेले करून कितें अंतिम घटा भितर सांगिल्लें आसा 3 वाटी हे 3 वाट दवरून घेतलेली हे मृत्यू बीची आनंद ज्ञान आमी करूंक शकताची अशें हांवें न्हू आमगे जिवनाचे एक बदलावणे निर्माण जाता वच्यो मृत्यू तरी येवचेची जाल्यार येवची मृत्यू कशी येवची म्हणल्यार त्यान येवं पर्यंत आमी आरोग्यान उरका त्यान येवचे टायमार संतोश वातावरण उरका आनी त्यान घेवन वचे टायमार भगवंताचें नामस्मरणे तोंडांतल्यान येता उरका इतलें जालें म्हळ्यार मनुश्य खंतन आयला की परतून तेच्या वखटाका पावता अंत्यकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः भगवद्गीते भितर सांगता अंत्यकाला भितर कोण मागीर स्मरण करता तो म्हाका येवन पावता म्हणून दुरंत कितें गुतोस तुमकां अंत्यकाला तेगेलें नांव येवत ना आमकां अंत्यकाला नांव येवचें पुत्तान म्हाका डाक्टरान व्हरलें ना औषध दिलें ना म्हाका कांय कळना म्हण येतविना अंत्यकाला भितरी ते परमात्मा नांव येवत ना म्हणचे दुरंत न्ही हें अशें मागीर गुरून सांगितलें कितें सरळ सूत्र आसा हें सरळ सूत्र अत्यंत अद्भुत सूत्र तुमी सांगतले आतां सांगले रे आतां खंय तरी मृत्यू येवन गेले रे ते तुमी कितले पयलीं आपलें म्हणून कोणाक येवत ना कितले फावट सांगलें ना आमी मागीर गुरून केन्ना म्हणचे आशिल्ले प्रत्येक मनुश्य जिवना भितरी कनिश्ठ म्हळ्यार 8 पट्टीपणे विचार करचें हांवें आत्महत्या करून घेवका म्हणून 8 पट्टीपणे विचार करता हांवें मरका म्हणून कनिश्ठ अत्यंत बरोबर लोकांना चिंतन सांगता आशिल्ले मागीर गुरू आम तसले लोक सोडया 100 पट्टी विचार करता उरताचे मरका आशिल्ले जावत नाशे आनी परतून संसार करता उरताचे जाल्यार अत्यंत श्रेष्ठ लोक वेची जिवना भितर 8 पट्टी तरी येताची कनिश्ठ म्हळ्यार हांवें मरका आशिल्ले म्हणून मागीर गुरू सांगता सांसान चेडा बी येता म्हणून हें शिक्षण नाका आशिल्लें बाप्पा म्हाजो त्रास नाका आशिल्ले ते तशें जावत ना ते केन्ना येवका तेन्ना येता ते मृत्यू मोरकावट भितर येता आसलेली केन्ना की मृत्यू येवंक आशिल्लें आमकां आमी हांगा उरचें काय ना आशिल्लें तशें केन्ना जावत ना तें सत्य उतर आमकां जाल्यार मृत्यू स्थिती भितर आमगे मनस्थिती कशी उरका हें चिंतन आमी आमगे गुरून दिलें सुत्र भितर बदलावण करूंक घेवीत अशें हांवें न्हू सत्यजीत आनी ते राजा मंत्र कितें कथा आसा हें कथा एक सूचक जावचे कितें आसा मृत्यूचे हें घटने जाणू जाता खंय जावंक म्हण आसा तेन्ना जाता केन्ना जावंक म्हण आसा तेन्ना जाता विना हें बदलावण करूंक कोणाक कणें जावत ना अनेक पटी माळ्यातन पडला लोक बी आराम आसाची अनेक पटी पांय चारून पडला बी गेल जाल्यार आसाची म्हणजे जाल्यार तरी ह्याक मृत्यू कारण विना मृत्यू नाश उरलेली बोड फुटून गेले वेची जिवंत उरता हो मनुष्य कारण कितें मृत्यू लेट आसा म्हणूच ताका अशें हांवें न्हू मृत्यूचे परिज्ञान आमी घेया परमात्मान सत्य कितें आसा ताका आमी नतमस्तक घेया ताका आमी कोणाची बदलावण करूं जावत ना म्हणजे कळून घेया आमकां कितें परमात्माने एक आयुश्याचे क्षण दिला आसाची ते बरें काम करताची बरे विचार करताची बरेची प्रयत्न करून लोकांक बरें करूं जाल्यार करताची आमी यापन करता वचा तेन्ना आमगे जीवन आनंदमय जावचें शकता अशा न्हू तसली एक मनस्थिती परिस्थिती ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्या लोकांक निर्माण करूं जिवनाचे आनंदाचे क्षण आमी सगळोकची घेव अशी जावो म्हणजे प्रार्थने श्रीदेवीले चरणांत करचेक इश्ट करता आसा.